मस्त गाडीने प्रवास करतो आहोत आणि आपल्याला सणकून भूक लागली, अशा वेळेला आपल्याला एक ढाबा दिसतो आणि मग आतमध्ये शिरल्यावर कुठल्या भाजीची ऑर्डर द्यावी हा प्रश्न ज्यावेळेला पडतो त्यावेळेला माझी आवडती भाजी म्हणजे भेंडी मसाला. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पूर्वी काय असायचं की प्रवासाला निघताना भाजी पोळी सगळं घरातनंच भरून डब्यांमध्ये नेलं जायचं आणि मग एखाद्या झाडाखाली बसून निवांत त्या सगळ्या गोष्टींचा ताव मारला जायचा. पण आता तसं नाही आहे बरं का. निघाल्यानंतर वाटेत ढाबा कुठे दिसतोय आणि त्या ढाब्यामधील मस्त छान चवदार पदार्थांचा आस्वाद घ्यावा असं सगळ्यांना वाटत असतं. मलाही ढाब्यावरची अतिशय आवडणारी एक रेसिपी म्हणजे भेंडी मसाला अतिशय आवडते. तुम्हालाही नक्की आवडत असेल आणि ती घरी करणं अगदी सोपी आहे. ती घरी कशी करायची ते आपण बघणार आहोत. आणि मुख्य तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरी पाहुणे रावळे किंवा एखादी छानशी पार्टी असेल ना, तेव्हासुद्धा ही भेंडी मसाला जर आपण केली तर सगळ्यांना ही भेंडी मसाला आवडते. चला तर मग आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि भेंडी मसाला कसा करायचा तो बघूयात. जाऊयात मग. मसाला भेंडी जी करणार आहोत तर त्याच्याकरता हे 2 कांदे मी आधी उकडून घेतलेत बरं का. नेहमी आपण कुकर लावतो तसेच आपण एका भांड्यामध्ये हे कांदे उकडायला लावायचे, म्हणजे काय होतं त्याची पेस्ट आपली चांगली तयार होते. आता ह्या कांद्यामध्ये आपण थोडासा टमॅटो तोही उकडून ब्लांच करून त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि एक 10-12 काजू घालणार आहोत आणि नंतर त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आता ही अशी आपण पेस्ट आपली तयार करून घेतली. आता पुढची कृती काय आहे ती आपण बघूया. आता पहिल्यांदा आपण काय करायचं की थोडंसं तेल घ्यायचं बरं का भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण जी भेंडी आहे पुसून घेतली त्याला असं मध्ये हे कापून घेतलं आहे, म्हणजे किडकी भेंडी वगैरे असेल तर आपल्याला कळते. आणि आता या तेलामध्ये आपण ही भेंडी थोडीशी परतून घेऊया. मुख्य तिचा कच्चेपणा गेला पाहिजे. समजा जर आपल्याला पार्टी करता वगैरे करायचं असेल तर अशा वेळेला चक्क ही भेंडीनं तेलातनं तळून घ्यायची बरं का. म्हणजे मग काय होतं की तो चिकटपणा वगैरे काही भेंडीला येत नाही. आता ही आपण छान जरा त्याचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत आपण ही परतून घेऊया. आपण आज ही घरच्याकरताच करतो त्यामुळे आपण ही तेलात परतून घेणार आहोत. भेंडीचा चिकटपणा कमी होण्याकरता त्याच्यात लिंबाचा रस, चिंचेचा कोळ, सायट्रिक ॲसिड किंवा दही असे कुठलेही आंबट पदार्थ वापरतात, त्यामुळे भेंडीचा चिकटपणा जो असतो तो कमी होतो. हॉटेलमध्ये ज्या वेळेला करतात त्यावेळेला ते तेल तापलेलं असेल की भेंडी तळून ठेवतात, त्यामुळे त्यांना हा जो परतण्याचा वेळ असतो तो लागत नाही. आता ही आपली भेंडी परतून झालेली आहे. आता पुढची कृती काय करायची ते बघूया. आता प्रथम आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. साधारण 2 चमचे आपण तेल घातलं. तेल तापलं की आपण त्याच्यात 1 चमचाभर आलं लसूण बारीक ठेचून घातलेलं आहे. आलं लसणाचा कच्चेपणा जाऊस्तोवर आपण हे लसूण जरा परतून घेणार आहोत. त्याच्यात थोडेसे आपण जिरे घालणार आहोत. आधी जिरे घातले आणि नंतर आलं लसूण घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता रंग थोडा बदलायला लागला आहे. आपण ह्याच्यात आता 2 टेबलस्पून कांदे घालणार आहोत. आपण भेंडी 1/2 किलो घेतली बरं का. आता आपले कांदा रंग बदलला आहे की नाही, गुलाबीसर झाला आहे. फार लाल करायचा नाही आहे आपल्याला. आणि त्याच्यात आपण 1 चिरलेला टमॅटो घालूयात. आता टमॅटो आपला जरा मऊसर झालेला आहे. त्याच्यात आता आपण सिमला मिरची घालूयात. 1 मध्यम आकाराची सिमला मिरची मी याच्यात घातली आहे. सिमला मिरचीने ना छान चव येते, त्यामुळे सिमला मिरची ज्या वेळेला असे आपण ढाबा स्टाईल पदार्थ करतो की नाही, अशा वेळेला सिमला मिरचीचा जरूर वापर करावा. आता आपल्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली. आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर धन्याची पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी, हा गरम मसाला मी घातला आहे, 1-2 चिमूट दालचिनीची पावडर. एकदा हे छान आपण हलवून घेऊयात बरं का. आणि तेलामध्ये या गोष्टी थोड्याशा परतल्या गेल्या ना की त्याचा स्वाद चांगला येतो. ह्याच्यात आपण छोटे लहान चमचे लाल तिखट, थोडीशी हळद, अगदी 2 चिमूट वेलदोड्याची पावडर. आता हे छान परतून घेऊयात आणि आता आपण आपला जो वाटलेला मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये घालूयात.
आणि हो मग सांगायचं राहिलं, कांदा आणि काजू वाटताना त्याच्यात मी एक साधारण लिंबा एवढा पनीरचा तुकडा घातला होता बरं का, त्याने चव चांगली येते. जरी आपले कांदे उकडलेले असतील, काजू आणि हे जरी उकडून घेतलेले असतील तरीसुद्धा मसाला हा तेलात चांगला परतला गेला पाहिजे बरं का. ही जर ग्रेव्ही आपल्याला एकदा जमली ना की तुम्ही कुठलेही ढाबा स्टाईल एखादा पदार्थ करायचा म्हटला तरी तुम्हाला तो अगदी सहज सोपा करता येईल. ह्याच पद्धतीने करायचं. मग तुम्ही वांगी घालून करा, बटाटे घालून करा, पनीर घालून करा, चव हीच. म्हणजे साधारण याच्यामध्ये घालायचे जिन्नस जे आहेत ते सगळे एकच असतात. आता याला छान तेल सुटायला लागले बरं का. आता घरी करत असल्यामुळे आपण कमी तेलामध्ये करू शकतो. जर आपल्याला तेल जास्त आवडत असेल तर अजून एखाद दुसरा तेलाचा चमचा वाढवला तरी चालू शकतो. त्याच्यात आपण कोथिंबीर घालूयात. आता मसाल्याने आपलं तेल सोडायला आहे. दिसतंय का तुम्हाला साईडनी मसाला तेल सोडायला लागला आहे. त्याचा छान सुगंधसुद्धा स्वयंपाकघरात पसरला. ही ग्रेव्ही जी असते ना ही पंजाबी स्टाईल असते. याच्यामध्ये सुंठ पावडर घातली की आणखीन वेगळी चव येते, बडीशोप थोडीशी घातली की वेगळी चव येते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. हे मिक्सरचं भांडं आहे, याच्यामध्येच आपण पाणी घेतलं ते आपण याच्यात घालूया. चवीपुरतं याच्यात आपण मीठ घातलं. तिखटाचं प्रमाण आपण आवडीप्रमाणे करू शकतो. याच्यात तुम्ही हिरवी मिरची परतून घातली तरीसुद्धा चालू शकते, पण मी लाल तिखटाचा वापर केला आणि इतपतच तिखट आवडतं त्यामुळे एवढं बासून जातं. 2 चमचे बेसन ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते ह्याच्यात घालायचं, म्हणजे सुद्धा या ग्रेव्हीला घट्टपणा येतो. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्याच्यात आपण ही जी परतलेली भेंडी आहे ना ती घालून घेऊया. भेंडी नेहमी वेळेवर घालायची म्हणजे चिकट वगैरे होत नाही. आता ह्याच्यामध्ये घरात क्रीम होतं माझ्याकडे, रेडीमेड क्रीम आहे, तेही मी याच्यात थोडंसं घातलं. आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालेल. पण आज जर आपल्याला ढाबा स्टाईलच करायचं असेल तर असं थोडंसं क्रीम बीम घातलं तर ते आणखी चवदार होतं. मुख्य जी चव आहे किंवा मुख्य जो स्वाद आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आपली भाजी उकडली गेलेली आहे, त्याच्यात मी ही वाटी ठेवली आहे. हा जो कोळसा आहे हा आपण पेटवून घेतलेला आहे, तो आपण या वाटीत घालूयात. त्याच्यावर थोडंसं तेल घालूयात आणि त्याचा धूर आल्या लागली आपण हे झाकण त्याच्यावर ठेवून देऊयात. म्हणजे या आपल्या भाजीला छान तंदूरचा वास लागेल. त्यामुळे हीच भाजी आपली एकदम ढाबा स्टाईल होणार आहे. ही अशी पालथी ठेवली ना आपण की याच्यामुळे ह्याच्यातला धूर असतो तो जाईना. पहिल्यांदा मी अशी उलटी ठेवली होती की नाही, त्यामुळे साईडनी तो धूर जो होता तो बाहेर पडायला लागला. म्हणून लक्षात आलं म्हणून मी पालथी ठेवली. नाही, मी पालथी ठेवावी म्हणजे धूर बाहेर जात नाही. 5 मिनटं झालेली आहेत. हा धूर आपला असाच ह्याच्यामध्ये आपण कोंडून ठेवला होता. आता आपण हळूच काढून घेऊयात. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. ही वाटी आपण काढून घेऊयात आणि भाजी वाढायला घेऊयात. असा हा मस्त भेंडी मसाला तयार झालेला आहे. फक्त त्याच्यावर ताव मारायचा राहिला. तुम्ही नक्की करून बघा. सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे. अगदी भेंडी न खाणारी मंडळीसुद्धा हा भेंडी मसाला अगदी चाटून पुसून खातील. अनुराधा चॅनलमध्ये रोजच्या पारंपरिक आपण रेसिपी बघतो. रोज घरात सोप्या कशा पद्धतीने करता येतील रेसिपी त्याही बघतो. याशिवाय कॉन्टिनेंटल किंवा परदेशातल्या आणि आपण ढाब्या स्टाईलसुद्धा अशाही रेसिपी बघत असतो. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.